हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 9. निर्वाणो देवता. निर्वाण हेच उद्दिष्ट. आत्मा अमर असायलाच पाहिजे. अस्तिकच काय, नास्तिकातील नास्तिकही हे मान्य करतील की आत्मा अमर असायलाच पाहिजे. तसा तो नसेल तर तो अमर असावा, कारण साफ आहे. भौतिक उपभोग अविरत घ्यायला मृत्यू नकोच आहे. पुराणातून आपण कथा वाचतो की राक्षस अमरत्वासाठी झटत होते. स्वतःच्याच शत्रूची, देवाची, महादेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वर मागत होते. आजचे युगही तेच करत आहे. सारा खटाटोप जीवित राहण्यासाठी, आयुष्य दीर्घ करण्यासाठी चाललेला आहे. यामागे उद्देश एकच आहे, आणि तो म्हणजे भौतिक वस्तू जगताचे शोधून नवनवीन निर्माण केलेले भोग सतत उपभोगायला मिळावेत. आधुनिक विज्ञानाचे सारे शोध आणि बोध भौतिक वस्तू जगतातून नित्य नूतन उपभोग कसे शोधायचे यासाठी आहेत. कोणी मरायला टेकला तरी त्याला नळ्या खुपसून कृत्रिमरित्या जीवित ठेवण्यासाठी धडपड चालू होते. तोही लेकाचा तडफडत श्वास घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अरे, असा किती वेळ वाचणार आहेस? आणि वाचलास तरी वाचून काय करणार आहेस? ती शेवटची वेळ का कायम करता चुकणार आहे? त्यापेक्षा प्रभू नाम घे आणि पुढील यात्रेला आनंदाने निघ की. बघ ती पुढची यात्रा कशी आनंददायी होते ती. ध्यान समाधी मृत्यूयोगाची तयारी आहे. सकाळी शेतात जायचे, संध्याकाळी घरी यायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जायचे, संध्याकाळी घरी यायचे. पुन्हा तिसऱ्या दिवशी सकाळी शेतात जायचे, संध्याकाळी घरी यायचे. अनेकांना शेताऐवजी कचेरी असेल किंवा दुकान असेल. हे असे चालू असताना एखाद्या संध्याकाळी शेतातून परत येणे होत नाही, तेथेच मुक्काम होतो, किंवा सकाळी शेतात जाणे होत नाही, घरीच मुक्काम होतो. काय बिघडले? दोन्हीही ठिकाणे आपलीच होती, नित्य परिचयाची होती. एका ठिकाणी थांबलो, काहीही बिघडले नाही. योगी परमात्मा स्वरूप असतो. त्याचे ध्यान समाधीत परमात्म्यावर ध्यान लागते. ध्यान स्थिर होते, समाधी लागते. समाधीमधून व्युत्थान झाल्यावर भौतिक जीवन सुरू होते. पुन्हा ध्यान समाधी परमात्म्यावर ध्यान लागते. ध्यान स्थिर होते, समाधी लागते. पुन्हा ध्यान समाधीमधून व्युत्थान झाल्यावर भौतिक जीवन सुरू होते. असे रोज होत असते. एक दिवस कुठेतरी थांबावे लागते. थांबायची दोन्हीही ठिकाणे आपलीच आहेत, यामुळे काहीच फरक होत नाही. दोन्हीही ठिकाणी स्थिर होण्याची सवय असते. ध्यान समाधी ही मृत्यूयोगाची तयारी असते. ध्यान समाधीत योगी परमात्म्याजवळ असतो. त्यातच देहपतन झाले तर अवघ्या मानव देहाचे सार्थक होते. ध्यान समाधीच्या व्युत्थान दशेत देहपतन झाले तर पुन्हा प्रभुसेवेला नव्या देहात सुरुवात होते. त्यातही मोठा आनंदच आहे. फरक काहीच होत नाही. संत मुक्ती नाकारतात. त्यांना परमात्म्यात विलीन होणे मंजूर नाही. त्यांना परमात्म स्वरूपातच स्वारस्य आहे. त्यांचा निर्वाण हाच एकमेव उद्देश असतो. ते म्हणतात, आमच्यासाठी भौतिक वस्तू जगताची वाण होऊ दे. मला काहीही नको. मला सेवा करायला, भजन पूजन करायला परमात्मा पाहिजे. बाकी सर्व दूर जाऊ दे. त्यांना भौतिक जगतात गम्य नाही. त्यांना निर्वाण रम्य आहे. जो देह घेऊन आलो होतो तो येथेच सोडून देवाची ये द्वारी भजन करू दे. त्यातच रत होऊ दे. तेथे शेवटचा श्वास सुटू दे. ज्याच्या पायापासून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी जीवधारणा केली होती, त्याची मानवदेही समाप्ती व्हावी हाच हेतू आहे.
त्याच्या पायी परतीचा प्रवास संपन्न व्हावा हाच उद्देश आहे. देहाला अमरत्व नको, त्यामुळे त्याच्या पायापाशी परत जाणे होणार नाही. मुक्तीही नको, मुक्तीत परमात्मा होणे होईल, परमात्म्याची सेवा होणार नाही. हलवाई होणे नको, त्याच्याशी मैत्री हवी. हलवाई झाल्यावर हलवा करणे होईल, परंतु त्याचा आस्वाद घेणे होणार नाही. हलवायाच्या मैत्रीत हलव्याचा आस्वाद घेणे होईल. हरिओम.